हाय गाईज, गुड मॉर्निंग. अनवाइंड विथ अमोल चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो व्लॉग आहे माझा, आज तो आहे ऑफिस जर्नीचा. मी आज पावसामध्ये, तुम्ही बघतच असाल, ऑफिसला जातो आहे बाईकवरतून. आणि फर्स्ट टाईम मी बाईकवरती व्लॉग बनवतो आहे पावसाचा. आता मी निघालो आहे ऑफिसला आणि ज्या रोडने जातो आहे हा आहे MIDC पाईपलाईन रोड, रबाले MIDC. त्याला गवळी देऊचा पण रोड बोलतात. म्हणजे गवळी देऊचा यासाठी रोड बोलतात, तिथे गवळी डॅम पण आहे आणि वरती टेम्पल पण आहे. तुम्हाला जाताना म्हणजे खालतून एंट्रन्स आहे, तुम्हाला दाखवतो तो एंट्रन्स. जाताना ह्याच्या आधी पण गेलो होतो मी, म्हणजे जातो आहे नेहमी, याच रोडने नेहमी जातो मी. पण इकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे काय, इकडे हे लोकांनी ना आता पत्रे लावलेत, कारण की तिकडे ना काम चालू आहे काहीतरी. पण जाण्याचा रोड व्यवस्थित आहे वरती, पण बंद केला आहे रोड त्यांनी. तुम्ही क्लायमेटची मजा घ्या यार, किती मस्त क्लायमेट वाटतं बघा ना. मस्त पाऊस पडतोय, बाईकवरती मस्त तोंडावरती थेंब लागतात पावसाचे, थंड थंड. बघा ना किती मस्त वाटतंय. रस्त्याच्या दोन्ही साईडला फुटपाथचं किती मस्त प्रॉपरली युटिलाइज केलं आहे. दोन्ही साईडला झाडं लावलेत मस्त प्रॉपरली, असंही वाटतंय. एक नंबर. नेहमी बोलायचो मी, विचार करायचो की व्लॉग काढेन बाईकवर जाताना ऑफिसला, व्लॉग काढेन ऑफिसला. बट तो दिवस आज आलाय. रबाले MIDC किती मस्त वाटतं ना. इकडे तुम्ही कधी पण या, रोड असाच क्लीन तुम्हाला दिसेल. दोन्ही साईडला अशीच झाडं दिसेल. उन्हाळ्यात पण अशीच झाडं हिरवीगार असतात दोन्ही साईडला. रिक्षावाला कसला सुसाट निघाला बघा मस्त, त्याचे पूर्ण बाजूचे पडदे उडतात. मेन म्हणजे काय माहिती आहे की इकडे पाणी भरत नाही, त्यामुळे काय वाटत नाही. चिक्कल सारखं नाही वाटत. चिक्कल दिसतोय रोडवर तुम्हाला, जरा पण नाही दिसत आहे चिक्कल रोडवरती. किती भारी वाटतोय ना, जरा पण पाणी नाही उडत आहे. चिक्कल म्हणजे पाणी उडते, म्हणजे चिक्कल नाही उडत आहे. एकदम असं व्यवस्थित रोड आहे. टपाटप थेंब लागतात हेल्मेटवरती आणि तोंडावरती पावसाचे. भाई साहब एक नंबर, मजा आ रहा है बहुत. मोबाईल ठेवलाय पुढे मस्त. जे पावसाचे कव्हर येतात ना मोबाईलचे, त्याच्यामध्ये. गाडी सावकाश चालवा, कंट्रोलमध्ये ठेवा. पावसा पाण्याचे दिवस असतात, काय सांगता येत नाही कुठे खड्डा आहे, काय कुठे खड्डा. कधी कधी काय होतं, पाणी भरलेलं असतं, साठलेलं असतं, पण समजत नाही ते खड्डा आहे की नाही. त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये जरा सावकाशच गेलेलं बरं. कसं वाटतं डोंगर. शहाजी बापू बोलतात ना, काय डोंगर काय झाडी, एकदम ओकेच. जाताना ना छोटासा ना, येताना ना असे रस्त्याच्या बाजूला ना वॉटरफॉल, म्हणजे ते वरतून जे पाणी येतं ना वाहत, ते पण दिसतं. आता बघा लेफ्ट साईडला जे ब्लूवाले पत्रे आहेत ना, तो गवळी देवला जायचा वरती रोड आहे. हे बघा माझ्या लेफ्ट साईडला दिसत असेल तुम्हाला, हा गवळी देवला. आता हे लोकांनी पत्रे लावले, पण कोपऱ्यातून जातात लोक. संडेला तर फुल ऑन गर्दी असते इकडे. वरती डॅम पण आहे आणि मस्त मजा येते वरती. आणि माझ्या पुढे इथे जाताना ना एक लेफ्ट साईडला ना बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट चालू आहे. अशा ना
SUV गेल्या ना बाजूने, असं ना एकदम शॉवर डायरेक्ट. जरा तुम्हाला इथे ना मी थांबून आहे ना, एक असं वॉटरफॉल सारखंच आहे, पण त्यांनी ते असं बांधलेलं आहे प्रॉपरली. तुम्हाला दाखवतो थांबा मी. हे बघा माझ्या लेफ्ट साईडला दिसलं छोटासा वॉटरफॉल. थांबतो मी इथं 1 मिनटं, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा त्या वॉटरफॉल नाही आहे, पण ते पाण्यासाठी जाण्यासाठी जागा केलेली आहे. कसा विषय, एक नंबर ना. हे मध्ये मध्ये ना व्हॉट्सअप मेसेज पडत असतात ऑफिसचे, बघतो जरा. चला सॉन्ग प्ले केला. चलो स्टार्ट टू जर्नी अगेन. आता बघा इथे पुढे गेल्यावरती लेफ्ट साईडला माझ्या बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट पण आहे. तो पण रनिंग मध्येच तुम्हाला दाखवतो, कारण की असं थांबत गेला तर ऑफिसला पोचायला वेळ होईल. हा बघा लेफ्ट साईडला जो आहे ना, तो बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे. किती मस्त रोड आहे ना, दोन्ही साईडला झाडं आहे मस्त. आता आलो आहे मी शिळफाटा रोड. थोडं पाणी साठलंय इथे. जरा मित्रांनो गाड्या जरा सावकाशच चालवा, कारण की प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, लेफ्ट साईडहून आहे ना उलटे येतात, रॉंग वेने येतात बाईक. तुम्हाला दिसत असतील माझ्या लेफ्ट साईडला रॉंग वेने येतात. मी तर गाडी राईट साईडलाच ठेवतो जाताना, कारण काय माहिती लेफ्ट साईडून हे बघा दिसले असे रॉंग साईडून येतात ना, मग कन्फ्यूज, ते पण कन्फ्यूज व्हायला होतात आणि आपण पण कन्फ्यूज व्हायला होतो. मग लय भारी, एक नंबर वाटतंय. ट्रॅफिक असतं मित्रांनो, मजबूत ट्रॅफिक असतं, म्हणजे ना भिक्का ट्रॅफिक असतं. ट्रॅफिकमध्ये मी कधी कॅमेरा ऑफ करतो आणि तेवढीच बॅटरी सेव्ह होते, कारण की पुढचा परत दाखवायला नाही भेटत. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी तेवढीच सेव्ह होऊन जाते. आणि ट्रॅफिक काय दाखवणार, एक स्टील असं थांबावं लागतं. जे इकडे डेली प्रवास करणारे असतात त्यांना नक्की माहिती आहे शिलफाट्याला काय ट्रॅफिक असतं. हे बघा असे रॉंग वेने येतात ना, त्यामुळे गाड्या थोड्या जपून चालवाव्या लागतात. आणि पावसात तर नक्कीच जपून चालवाव्या लागतात गाड्या. तुम्हाला बघायला भेटेल बघा, एक नंबर कसे डोंगर आहेत दोन्ही साईडला, माझ्या लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण. अजून पुढे गेले की अजून बघायला भेटेल तुम्हाला. सही आहे रोड, मस्त आहे. हिवाळ्यात पण जायला मजा येते, पावसाळ्यात पण मजा येते. फक्त ट्रॅफिकचा कंटाळा होतो. एवढं ट्रॅफिक असतं ना, ट्रॅफिकचा कंटाळा होतो. मी ट्रॅफिकमध्ये कॅमेरा बंदच ठेवतो. ट्रॅफिक क्लिअर झालं की मग परत चालू करतो. एक नंबर नजारा आहे, एक नंबर. मस्त वाटतं एकदम पावसामध्ये. दोन्ही साईडला डोंगर आणि मधून रोड गेलाय. हा शिलफाट्याचा रोड आहे. खूप मजा येते पावसामध्ये या साईडून जाताना.
थोडं कॅमेऱ्याच्या लेन्सवरती पाणी पडलं आहे, पण ऑप्शन नाही, आता काय करणार. जेवढं पुसेल तेवढं जास्त पाणी अजून मग परत ते स्प्रेड होत राहतं. सही आहे, एक नंबर वाटतंय. यो यो स्पीड ब्रेकर आ गयो. तर माझ्या राईट साईडला ना सगळ्यात फेमस वडापाव आहे शिळफाट्याच्या इकडचा, ठेचा वडापाव. थांबा तुम्हाला दाखवतो मी ठेचा वडापाव. राईट साईडलाच आहे बघा, हा मधला पाईपलाईन रोडला आहे. ठेचा वडापाव बघितला राईट साईडला, येल्लो कलरचा बोर्ड होता. मस्त वडापाव असतो गरम गरम, वडा असतो गरम, पाव आणि ठेचा देतात त्याच्यासोबत खायला. एक नंबर मजा येते. सही आहे. हा आहे आता मी कल्याण डोंबिवली रोड. यार इकडे काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही, सगळे रॉंग साईडूनच येतात, पण एक लाईनने चालत नाही. बघा ना, लेफ्ट साईडून येत आहेत, रॉंग साईडून लेफ्ट साईड पकडून चालायचं ना, अशा मधूनच येतात डायरेक्ट. काय बोलणार आता. एनिवे सगळ्यांना ऑफिसला जायची घाई असते, पण जरा केअरफुली इथे गाडी चालवावी लागते. कंटिन्यू फोकस ठेवावा लागतो. काय सांगतात नाही, कधी राईट साईडूनच फुटपाथ तुटलेला असेल तिथून घुसतात, आता लेफ्ट साईडून कधी जास्तच बाहेरून येतात. सही आहे. फटाफट थेंब लागतात ना, थेंब पावसाचे. हेल्मेटची ग्लास त्याच्यामध्ये टप टप आवाज येतो थेंबांचा. भाईसाहेब बघा, हा छत्री घेऊन चाललाय, गाडीचा स्पीड बघा. ह्याची छत्री जास्तपर्यंत राहील काय आता. काय बोलायचं लोकांना, कुछ तो नया करते. हा आहे अंबरनाथ बदलापूर रोड. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढी फाट्याने इकडून जायला, एवढं ऊन असतं ना इथे, बेकार ऊन असतं. पावसाळ्यात बघा मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे. इथे एक मेन म्हणजे काय माहिती आहे काय, आपल्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला ना वॉशिंग सेंटर खूप आहे. ते पाईपलाईन गेले ना राईट साईडून, तिथे प्रत्येकाने वॉशिंग सेंटर उघडलेले आहेत आणि एकदम स्वस्तामध्ये गाड्या वॉश करून भेटतात. टू व्हीलर पण 70 की 80 रुपये घेतात टू व्हीलरचे, आणि शॅम्पू वगैरे लावलं तर 100 रुपये घेतात. पण एक नंबर वॉश करून देतात गाडी. आणि फोर व्हीलरचे काय पण आहेत 150 का 200 रुपयात काहीतरी, व्हॅक्यूम वगैरे करून 300 रुपये काहीतरी घेतात, पण एक नंबर गाडी वॉश करून देतात. खूप वॉशिंग सेंटर आहे त्या रोडला. आणि या रोडला स्पीड ब्रेकर भरपूर आहेत, कारण की गावं आहेत. त्यामुळे ना लेफ्ट साईडला आणि राईट साईडला ना गावं आहेत, त्यामुळे ना प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर भरपूर दिलेले आहेत. चांगली गोष्ट आहे स्पीड ब्रेकर, तेवढा स्पीडवरती कंट्रोल राहतो लोकांचा. सही आहे. मोबाईल सांभाळतो बाबा. कैसा विषय बारिश का, एक नंबर ना. गाईज यार ब्लॉग बघता, थँक्यू. माझे तुम्ही ब्लॉग बघता. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना पण थँक्यू, पण ज्यांनी केलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. हा आहे आता सिग्नल. जो लेफ्ट साईडला ऑटोज वगैरे चालल्यात नाही सगळ्या, ज्या लेफ्ट साईडून गाड्या येतात, तो लेफ्ट साईडचा जो रोड आहे तो अंबरनाथ स्टेशनला रोड जातो. म्हणजे अंबरनाथ रेल्वे स्टेशनला रोड जातो तो. चलो सिग्नल छूट गया है हमारा. बाईकवाल्यांना घाई की जास्त बघा ना, डायरेक्ट रेसला गाड्या उभ्या असतात कशा तशा उभ्या होत्या. जसा सिग्नल ग्रीन झाला भाई, एकदम फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ डायरेक्ट टॉप गिअरवर गाड्या सुसाट गेल्या. भाई कंट्रोल रखो बाइक पे, बारिश का दिन है.
स्कूटीला बघा कसा गेला एक नंबर. संध्याकाळी बापरे बाप असं ट्रॅफिक असतं ना खतरनाक. पोचायला खूप टाइम लागतो मग घरी. 5च्या दरम्यान 5:30च्या दरम्यान 5:30च्या वेळेस निघालं ना एवढं ट्रॅफिक नाही होत. नंतर खूपच होता. हे देखिए स्विमिंग पूल. कैसा आहे स्विमिंग पूल. पाणी बघा कसं साठलंय. भीती वाटते कधी कधी मध्येच खड्डा असला ना डायरेक्ट गाडी ठपकन खड्ड्यात. सांभाळून चालवावी लागते गाडी. आता इथून मला राईट येणार आहे माझ्या कंपनीकडे जायला, फॅक्टरीकडे जायला. आमच्याकडे प्रोडक्शन प्लांट आहे. ऑफिस पण आहे, प्रोडक्शन प्लांट पण आहे. आमचं ऑफिस ॲक्च्युली आहे लोधा लोअर परेल. ओ शिट ॲक्सिडेंट. ओ माय गॉड यार. हे असं असतं म्हणून गाडी कधी रॉंग साईडून चालवायची नाही. आता बाईकवाला बघा रॉंग साईडून गेला यार. शिट. पलीकडून त्याला समजलंच नाही गाडी सायकलवाल्याला करून. दोघे पण पडले यार. शिट 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 शिट. ह्या सायकलवाल्याला पण लागलं. सायकलवाल्याची चुकी नाही तशी म्हणा. तो त्याच्या वेने चाललेला. बाईकवाल्याला दिसलं नाही. पलीकडून गाडी आलेली, सायकल आलेली. तो डायरेक्ट ठोकला यार. हे बघ असं असतं बघा. हेल्मेट नाही घातलं म्हणजे त्याच्या डोक्याला लागलं यार. शिट. आराम से भाई आहे भाई आराम से. आजचा माझा तुम्हाला ऑफिस जर्नीचा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जातानाचा घरातून मॉर्निंगला आणि ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस पाऊस पण पडत होता आणि मी फर्स्ट टाईम असा पावसामध्ये बाईकवरती व्लॉग बनवला आहे. माझे तुम्हाला व्लॉग कसे वाटतात मला नक्कीच सांगा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो मी. आणि ज्यांनी माझे व्लॉग बघितलेत पण सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना एक विनंती आहे, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे लगेच समजतील आणि तुम्हाला पाहता येतील. आणि असेच कनेक्ट राहावा आणि माझे सबस्क्रायबर वाढवा. आणि हा व्लॉग मी यासाठी पण म्हणजे मला या व्लॉगमध्ये थोडंसं एक सजेशन पण द्यायचं आहे. आणि सगळ्यांना जे बाईक चालवतात त्यांना एक रिक्वेस्ट पण आहे. काय रिक्वेस्ट आहे तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असाल एंडिंगला ज्यावेळेस मी कंपनीसाठी राईड मारतो त्यावेळेस एक छोटासा ॲक्सिडेंट झाला सायकलवाल्याचा आणि बाईकवाल्याचा. ॲक्च्युली चुकी म्हणता येणार बाईकवाल्याचीच. तो पण रॉंग साईडून चाललेला होता. पण असं मला वाटतं आहे की हेल्मेट कंपल्सरी आहे, ट्रॅफिक रूल्स कंपल्सरी आहेत का ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल ज्यावेळेस मी माझ्या कंपनीसाठी राईट मारत होतो तो बाईकवाला मला क्रॉस होऊन पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याने सडनली राईट मारला आणि गाडीच्या पलीकडच्या साईडून सायकलवाला त्याच्या वेनी बरोबर येत होता आणि हा थोडा रॉंग वेनी गेला आणि त्याच्यानंतर दोघे पण पडले. सायकलवाल्याला काय झालं नाही पण बाईकवाल्याला डोक्याला जबरदस्त मुक्का मार लागला. तो खाली पडला. त्याच्यानंतर उठला, बसला आणि त्याला चक्कर आल्यासारखा झाला आणि परत तो खाली पडत होता. पण शेजारचा दादा होता तो तिथे वडापावचा छोटासा स्टॉल आहे तो नेहमीच असतो तिथे. तो दादा आला, मी उतरलो. त्याच्यानंतर मग परत त्यांना थोडंसं पाणी वगैरे दिल्यानंतर कुठे बरं वाटलं. आणि त्यांना आम्ही एक सजेस्ट केलं की हे जेव्हा अशा बाईकवरून पडतो आपण आणि म्हणजे ब्लिडिंग न होता इंटरनल इंजुरी होण्याची शक्यता असते त्यामुळे त्वरित डॉक्टरकडे जावा, डॉक्टरला दाखवा. कारण की कसं असतं इंटरनल इंजुरी समजून येत नाही. आणि एक सूचना पण द्यायची आणि एक रिक्वेस्ट पण करायची, हेल्मेट कंपल्सरी घाला. आता जर त्याने हेल्मेट घातलं असतं तर त्याच्या डोक्याला नसता मार बसला, त्याच्या हेल्मेटला मार बसला असता. त्याच्यामुळे त्याचं डोकं सेफ राहिलं असतं. आणि त्याचा ज्या साईडला त्याला लागला तिकडचा विदिन सेकंदामध्ये डोळा पण लाल झाला होता आणि डोक्याला जबरदस्त लागलं होतं. पण त्याला समजत नव्हतं, त्याला नंतर समजेल त्या गोष्टी. म्हणून मित्रांनो आणि जे पण कोणी फ्रेंड्स असतील, मुलं असतील, मुली असतील, बाईक चालवत असतील तर त्यांना एक ना माझी मनापासून रिक्वेस्ट आहे आणि कळकळीची विनंती आहे, आपण घराच्या आवारात किंवा घराच्या आजूबाजूला कुठे जवळपास जरी जातो बाईक घेऊन तरी कंपल्सरी हेल्मेट घाला.
वेळ कधी सांगून येत नाही. त्याने जर हेल्मेट घातलं असतं तर त्याला लागलं नसतं. जे त्याला त्रास झाला तो त्यालाच माहीत, कारण की त्याला सुचत नव्हतं काय अशा पद्धतीचा त्रास झाला, कारण की इंटरनल इंजुरी पण असू शकते. म्हणून मी त्याला पहिलं सजेशन केलं, बाबा पहिलं डॉक्टरकडे जा. तो गेला नाही गेला माहीत नाही, पण आमचं सांगण्याचं कर्तव्य होतं, आमचं सांगण्याचं काम होतं. त्यामुळे तुम्ही मित्रांनो आणि जे कोणी फ्रेंड्स असतील माझे, जे व्लॉग बघत असतील त्यांनी हेल्मेट घाला. घराजवळ फिरत असाल तरी पण हेल्मेट घाला, आणि लॉंग डिस्टन्सला तर तुम्हाला वेअर करणं गरजेचंच आहे. बी सेफ, गाडी व्यवस्थित सेफली चालवा, रॉंग साईडला गाड्या टाकू नका, आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि समोरच्याची पण काळजी घ्या. माहिती आहे समोरचा पुढचा मागचा पुढचा कसा आहे तो आपल्याला माहीत नसतं, त्यासाठी आपली गाडी स्वतःची गाडी कंट्रोलमध्ये असावी. त्यामुळे मित्रांनो बस हे एकच माझी रिक्वेस्ट आहे. आणि परत एकदा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.